आता समोर आले आहे। पुढील 3 तासांमध्ये ढग फुटणार। आज हे 18 जिल्हे वाहून जाणार। सावधान व्हायचं आहे। नदी नाले ओढे तुडुंब भरणार आहेत। 6 जिल्ह्याला हवामान खात्याकडून आता रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। पुढील 3 तासांच्या आतमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईकडून खूप जोराचा पाऊस या 18 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता बघा 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचा यामध्ये वारा असल्याने मोठं चिंतेचं वातावरण आता पसरलं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय भयानक कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी सक्रिय झाले, ज्यामुळे महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय। पुढील 3 तासांच्या आतमध्ये वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कधी जितका पाऊस त्या ठिकाणी मोठा पडला नव्हता, इतका मोठा पाऊस आज पडण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय अर्जंट तातडीचा आदेश तुमच्यासाठी या ठिकाणी जारी केला आहे। जो आदेश प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना, प्रत्येक शेतकऱ्यांना पाळावा लागणार आहे। अन्यथा तुमचा जर जिल्हा या 18 जिल्ह्यामध्ये जर असेल तर तुम्हाला या 18 जिल्ह्यामधील त्या ठिकाणी 6 जिल्हे आहेत 18 जिल्ह्यामधील, तर अतिशय भयानक रेड अलर्ट 6 जिल्ह्यांना 18 जिल्ह्यामधील जारी केलेला आहे। तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। कारण हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर तो अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाला आहे। तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आता झाल्याचं पाहायला मिळतंय आणि महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा प्रवास वेगाने वाढू लागल्याचं देखील दिसतंय, ज्यामुळे प्रचंड वादळी वारे यामध्ये निर्माण झाले आहेत। जवळपास 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने यामध्ये वारा असणार आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। त्यामुळे 18 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश आता या ठिकाणी देण्यात आले आहेत। मग आता कोणते ते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक पाऊस पडणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आहे, आणि कोणते ते जिल्हे आहेत जिथे मुसळधार पाऊस आहे, तर कुठे मध्यम पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यामध्ये पाऊसच नाही आहे। सर्वांची यादी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आली आहे। आता बघा सर्वांनी लक्ष द्या, तर तुमचा जिल्हा या 6 भयंकर रेड अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत आला तर तुम्हाला आता सावध राहायला लागेल। चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय, जिथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहे। त्यामुळे ढगफुटीसारखा पाऊस देखील आता या 6 जिल्ह्यामध्ये कोसळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे, जिथे अत्यंत सावधगिरी बाळगायची आहे। कोणकोणते जिल्हे कशामध्ये आहेत की जिथे पाऊस काय जिल्ह्यामध्ये पडणार नाही, बघा संपूर्ण माहिती शेवटपर्यंत तुम्ही ऐकायची आहे। संकट अचानक हे आलेलं नाही मित्रांनो, याची पार्श्वभूमी गेल्या 3 महिन्यांपासून समुद्रामध्ये तयार होत होती। सर्वात आधी एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती आपण काय होती पाहूया। आता बघा उन्हाळा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी तापला होता। अनेक ठिकाणी विक्रमी पातळीवर त्या ठिकाणी यावर्षी उन्हाळा गेला होता, तुम्ही सुद्धा पाहिले। इतकं तापलं होतं की समुद्राच्या पृष्ठभागावरचं तापमानही सरासरीपेक्षा जास्त वाढलं। बंगालच्या उपसागरात समुद्राचे पाणी अक्षरशः उकळत होतं, इतकं तापमान वाढलं होतं। हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्राच्या पृष्ठभागावरचे वाढलेले तापमान कोणत्याही मोठ्या चक्रीवादळाची किंवा कमी दाबाची क्षेत्रासाठी लागणारं इंधन, जितकं जास्त तापमान तितकं जास्त ऊर्जा आणि तितकंच मोठं संकट या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता या ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे। पण सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की महत्त्वाचे कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर असा मोठा रेड अलर्ट आज त्या ठिकाणी देण्यात आला आहे। 3 तासामध्ये या ठिकाणी पाऊस मोठा येतोय, ढगफुटी सदृश्य पाऊस दाखल होतोय। या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहे आणि ढगफुटी सदृश्य त्या ठिकाणी पाऊस या ठिकाणी कोसळणार आहे। कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस पूर्णपणे गैरहजेरी असणार आहे, बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडणार आहे। बघा या ठिकाणी
मागच्या जर एप्रिल मे महिन्यातील या उष्णतेनंतर जून महिन्यात मान्सूनचं आगमन झालं, तुम्ही पण त्या ठिकाणी पाहिलं आहे। अनेकांच्या लक्षात आलं असेल की मान्सूनची सुरुवात थोडी कमजोर यावर्षी होती। पाऊस आला पण त्याने जोर पकडला नाही। याचा परिणाम असा झाला की समुद्रात जी ऊर्जा साठवली होती ती तशीच राहिली। समुद्राच्या गरम पाण्यावर थंड वाळवंचा त्या ठिकाणी प्रभाव न पडल्याने कमी दाबाचे क्षेत्र होण्यासाठी एक आदर्श स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती। आणि आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात त्याच ऊर्जेने एक महाभयंकर रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। हे कमी दाबाचे क्षेत्र आता एक सुपर सिस्टीम मध्ये बदललंय, जे हळूहळू पण निश्चित जमिनीच्या दिशेने सरकत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सुपर सिस्टीमच्या महाराष्ट्रातील कोणत्या भागांना सर्वाधिक फटका पडेल, कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय, जिथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहे। बघा आता बघा या ठिकाणी 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहे, म्हणजे ढगफुटी सारखा या ठिकाणी पाऊस कोसळणार आहे। आता बघा आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात की हवामान विभागाने नेमकं दिलेल्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय आहे। वाऱ्याचा वेग 100 ते 150 किलोमीटर असण्याचा नेमका अर्थ काय आहे बघा। मोठमोठी झाडं मुळासकट उन्मळून आता पडणार आहेत। विजेचे खांब त्या ठिकाणी वाकले जाऊ शकतात। वीज पुरवठा त्या ठिकाणी खंडित होऊ शकतो। कच्च्या घरांची म्हणजे पत्र्यांच्या शेडची मोठी हानी होऊ शकते। दळणवळण म्हणजे संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडू शकते। त्याचबरोबर ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणजे असा अर्थ एक लहानशा परिसरात खूप कमी वेळात प्रचंड त्या ठिकाणी आभाळातून पाऊस पडणार। काही मिनिटातच नद्यांना आणि नाल्यांना आता पुढील 3 तासानंतर पूर येण्याची दाट शक्यता वर्तवल्या। शहरात गुडघाभर ते कमरभर पाणी राहू शकतं, साचू शकतं। सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे दरड कोसळण्याचा। विशेषतः घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड कोसळून मोठे अपघात सुद्धा होऊ शकतात। अशी भयानक परिस्थिती आता या 6 जिल्ह्यामध्ये होणार आहे, ते पण पुढील 3 तासानंतर होऊ शकते। त्यामुळेच हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी धोक्याची सर्वोच्च पातळी गाठल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की 6 जिल्हे आहेत जिथे प्रचंड मोठा रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकलाय। कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे पाऊसच नाही। अशा आपत्कालीन परिस्थिती आपण काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया। बघा सर्वांनी आता काय करायचं आहे, आता जे जिल्हे पुढे सांगणार आहे त्या ठिकाणी लोकांनी घरातच थांबायचं आहे। हवामान विभागाने इशारा दिलेल्या काळात घराबाहेर पूर्णपणे तुम्ही पडणं टाळायला सांगितलेलं आहे। सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। 2 अत्यावश्यक वस्तू जवळ ठेवा। एक इमर्जन्सी किट तयार ठेवा, त्यात बॅटरीवर चालणारी टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, प्रथमोपचार साहित्य, काही सुके अन्न पदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची बाटली नक्की ठेवा। 3 मोबाईल त्या ठिकाणी फोन चार्ज ठेवा, म्हणजेच मोबाईल तुम्हाला चार्ज ठेवायला सांगितलंय। मोबाईल पूर्ण चार्ज करून ठेवा। शक्य असल्यास पॉवर बँकाही तयार ठेवा। आता 4 अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा। केवळ सरकारी यंत्रणा आणि हवामान विभागाकडून येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका। अफवावर विश्वास ठेवू नका असं सांगितलंय, किंवा त्या पसरवू सुद्धा नका। 5 जनावरांची काळजी घ्या। जर तुमच्याकडे पाळीव प्राणी किंवा गुरे असतील तर त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा। ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका आहे, तुमच्या मनामध्ये तोच प्रश्न पडला असेल। कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय, तर त्या जिल्ह्यांची नावे काय आहेत बघा। आता बघा या ठिकाणी आता 6 जिल्हे आहेत त्यामध्ये रेड अलर्ट देऊन टाकलाय। सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आहे। कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊसच अजिबात नाही। आपण संरक्षणाच्या उपायाबद्दल देखील बोलणार आहोत। हे उपाय कोणत्या जिल्ह्यांना लागू होतात ते पाहूया। चला पुन्हा एकदा आठवण करून देऊया की आपण त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। कोणते ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय। कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस नगण्य आहे ते आता पाहूया। या परिस्थितीत आपण कोणत्या गोष्टी अजिबात करू नये। एका पाण्यातून प्रवाह अजिबात करू नका। साचलेल्या पाण्यातून गाडी चालवू नये किंवा त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये जाणे तुम्ही आता पूर्णपणे टाळायचं आहे। पाण्यात विजेचा प्रवाह उतरलेला असतो, पाण्यात विजेचा प्रवाह उतरलेला असतो, त्यामुळे तुम्ही उघडी गटारे त्या ठिकाणी असू शकतात। 2 झाडाखाली किंवा जुन्या इमारतीजवळ थांबू नका। वादळी वाऱ्यात झाडे किंवा त्याच्या फांद्या कोसळू शकतात।
जुन्या आणि कमकुवत इमारती त्या ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे। विजेच्या उपकरणांना अजिबात आता पाऊस 3 तासामध्ये दाखल होतोय, अजिबात हात लावू नका। घरात पाणी शिरल्यास मेन स्विच लाईटीचं बंद करा। ओल्या हाताने विजेच्या कोणत्याही उपकरणाला स्पर्श करू नका। 4 त्या ठिकाणी बघा आता सेल्फी किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचा मोह टाळा। नदी किनारी, धबधब्याजवळ किंवा धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न तुमचा जीवघेणा त्या ठिकाणी ठरू शकतो, त्यामुळे जाणे टाळा। विनाकारण त्रास तुम्हाला होऊ शकतो, प्रवास सुद्धा विनाकारण करू नका। विशेषतः घाट रस्त्यावरील किंवा समुद्र किनाऱ्यालगतचा रस्त्यावरून प्रवास करणे टाळा। आम्ही सांगितलेली ही सर्व काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता आपण त्या जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया ज्यामध्ये तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। तर ते 6 जिल्हे आहेत जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय। चला आता प्रतीक्षा संपली, आम्ही त्या जिल्ह्यांची नावे आता जाहीर करणार आहोत जिथे हवामान खात्याने विविध प्रकारचे अलर्ट दिले आहेत। सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे ते आता बसा। रेड अलर्ट दिलेले 6 जिल्हे आहेत जेथे प्रशासनाने म्हणजे सरकारने आता या ठिकाणी आता NDRFची पथके तैनात केली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा अत्यंत तातडीचा इशारा, गंभीर इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडून 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। हे जिल्हे आहेत, एक पुणे, विशेषतः घाटमाता परिसर येथे दरड कोसळण्याची आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर रायगड आहे, यामध्ये अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा आणि समुद्राच्या उदागनाचा मोठा धोका होऊ शकतो। 3 जिल्हे म्हणजे रत्नागिरी, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, नद्यांना पूर येण्याची आणि दरड कोसळण्याची शक्यता आहे। 4 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या ठिकाणी किनारपट्टीचा भाग आहे, यामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। या ठिकाणी मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा केला आहे। 5 कोल्हापूर, विशेषतः घाट परिसर, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर बघा, पूर परिस्थिती धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। 6 नंबरचा जिल्हा आहे सातारा, विशेषतः घाट परिसर, कोयना, महाबळेश्वर या परिसरात अतिवृष्टीचा, दरडी कोसळण्याचा गंभीर इशारा आहे। बघा, रेड अलर्टच्या 6 जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा लक्षात घ्या। पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते। पण कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे, नाही सुद्धा असणार आहे, हे आपण पाहणार आहोत। आता पाहूया ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिलाय। या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी तयार राहायचं आहे, अनावश्यक प्रवास टाळा। आता इशारा देण्यात आलाय। हे जिल्हे म्हणजे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यानंतर येतो येलो अलर्टचे जिल्हे। बघा, या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान खाते यावर लक्ष ठेवून तुम्हाला राहण्याचा सल्ला दिलाय। आता हे जिल्हे आहेत बघा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा। आता प्रश्न त्याचं उत्तर आपण शोधत आहोत जिथे त्या ठिकाणी पाऊस आता एकदम कमी असणार आहे, फारसा प्रभाव नसेल, पाऊस पूर्णपणे गैरहजर देखील असणार आहे। अगदी किरकोळ जिल्हे आहेत। ग्रीन अलर्ट यामध्ये नसणारे जिल्हे बघा, आता अतिशय कमी पावसाचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। लोकांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण कमी दाबाची प्रणाली त्यांच्यापासून खूप दूर आहे। सोलापूर, बीड, लातूर, परभणी, धुळे, नंदुरबार, तर हे होती हवामान विभागाने जाहीर केलेली संपूर्ण जिल्ह्याची यादी। ज्या जिल्ह्यामध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तिथल्या नागरिकांनी विशेषतः काळजी घ्यावी। प्रशासनाने सूचनांचे पालन करावे, सुरक्षित राहा, सर्वांनी घरी राहा। एक गोष्ट लक्षात ठेवा, अंदाज असतो पावसाचा, तुम्हाला सावध करण्याच्या हेतूने आम्ही हा पावसाचा अंदाज या ठिकाणी दिला असतो। जर तुम्हाला शेतीविषयी किंवा इतर कामे तुम्ही करणार असाल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा अंदाज घ्या, कारण अंदाज असतो। त्यामुळे पावसाच्या अंदाजावरून काम करताना काळजी नक्की घ्या। व तुम्हाला पावसाबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।